नमस्कार मंडळी, कशा आहात? मी कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही पण मजेतच असणार. मी पण मजेतच आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मित्रमैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी घेऊन आली आज थोडीशी छान अशी रेसिपी. बघू शकता आपण मोड आलेली उसळ जी अगदी कमी वेळेत होते आणि चवीला पण भन्नाट लागते. तर चला आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मोड कसे आणायचे मटकीला आणि ती उसळ कशी बनवायची. तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. आता बघू शकता किती छान अशी उसळ बनून तयार आहे. तर इथे मी एक डिश भरून इतकी मटकी घेतलेली आहे. आता ह्या मटकीला मोड कसे आणायचे, तर आपण गरम पाणी करून घेणार आहोत. साधारण 2 ग्लास इतकं आपल्याला गरम पाणी करून घ्यायचे. त्याच्यात आपल्याला 5 ते 6 तास छान भिजू द्यायचे. भिजल्यानंतर आपल्याला मटकी काढून घ्यायची आणि एखाद्या छान अशा कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची आणि 7 ते 8 तास छान अशी बांधून ठेवायची. आणि बांधून ठेवल्यानंतर ह्या मटकीला इतके सुंदर कोंब येतात आणि खूप सुंदर मोड आलेली तयार होते. तर बघू शकता इथे मी छान अशी मोड आणली आहे आणि ती 7 ते 8 तास छान अशी बांधून ठेवलेली होती. तर आता आपण हिची उसळ कशी बनवायची तर ते बघणार आहोत व्हिडिओमध्ये. तर मित्रमैत्रिणींनो, नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. आता इथे आपण खोबरं, आलं, लसूण छान असं दळून घेतलं आहे. इथे कांदा कट करून घेतलेला आहे. इथे मी मोड आलेली उसळ छान अशी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतली आहे. आता इथे मी कढई घेतलेली आहे आणि आपण आता फोडणीची तयारी करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असणार तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे आपण कढई गरम करून घेतलेली आहे. त्याच्यात आपण एक जो कांदा कट करून घेतलेला होता, कांदा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा अजूनही बारीकही कट करू शकता आणि छान लागते कांद्यामुळे आपली उसळ. तर नक्की एकदा ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. आता इथे आपण कांदा छान असा परतून घेणार आहोत. साधारण हा म्हणजे नवीन कांदा असल्यामुळे ह्याला खूप पाणी सुटतं. तर कांद्याला आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे, थोडंसं कोरडंसं करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता इथे आपला कांदा छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता इथे आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, कमी जास्त. छान असं आपण हे वाटण तयार केलेलं आहे ना, आलं, लसूण, खोबरं घालून. तर हे सुद्धा आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचं आहे फोडणीमध्ये आणि छान असं परतून घ्यायचं. तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असणार तर नक्कीच चॅनलला कमेंट करा, सबस्क्राईब करा. आता इथे थोडेसे शेंगदाणे घेतले, तर शेंगदाणेसुद्धा आपण त्यात तळून घेणार आहोत. इथे थोडंसं हिंग पावडर घेतलेली आहे. हिंग पावडर पण आपण फोडणीमध्येच घालून घेणार आहोत. तर खूप सुंदर अशी उसळ बनून तयार होते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आता इथे मसाले घेतले. इथे धना पावडर घेतली, हळद घेतली, लाल तिखट घेतले, काळा मसाला घेतला आणि गरम मसाला घेतला. तर मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व साहित्य आपण छान असं परतून घेणार आहोत आणि छान असं परतून त्याची फोडणी तयार झाल्यानंतर आपण ही जी उसळ धुवून घेतलेली आहे ना, मटकीची मोड आलेली, तर ती आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायची आहे. तर आपल्याला ही साधारण 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कारण आपण बांधून ठेवतो त्याच्यामुळे तिला आणि जास्त वेळ पण नाही बांधून ठेवायची. 7-8 तास खूप पुरेशी होते आणि छान मोड येतात त्याला. तर ही छान अशी आपण परतून घेणार आहोत. इथे आपण थोडंसं आता पाणी घालून घेणार आहोत. जर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी होतं ना, ते थोडंसं घालून घेतलं होतं मी आणि इथे साधारण अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे. तर खूप सुंदर अशी उसळ आपली बनून तयार होते आणि इथे आपल्याला ह्या पद्धतीने छान असं एकसारखं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. चवीनुसार इथे मीठ घालून घेत आहे मी. तर बघू शकता तुम्ही आपल्याला आणि मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. कारण जर नुसतीच खाणार असणार तर मसाल्याचं प्रमाण कमीच ठेवा. कारण लहान मुलं पण खातात आणि वयस्कर व्यक्ती पण खातात. तर थोडंसं तिखट नको लागायला त्या हिशोबाने. आता इथे आपण याची छान अशी एक वाफ काढून घेणार आहोत. आता इथे आपली वाफ काढल्यामुळे छान अशी उसळ लवकर शिजते आणि चवीला पण खूप छान येते. आणि ही उसळ आपल्याला फक्त 95% शिजून घ्यायची, जास्त शिजून घ्यायची नाही आहे. कारण जास्त मिळमिळीत पण नको आहे आणि ही उसळ थोडीशी अशी 95-90% शिजली तरी खूप आहे. आता इथे आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत. तर कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर घाला. वरून घातली तरी छान लागते कोथिंबीर. कच्ची कोथिंबीर घातली तरी काही हरकत नाही. तर बघू शकता आपली उसळ अशी छान अशी शिजून तयार होते. तर पुन्हा एकदा मी 5 मिनटं वाफ काढून घेत आहे. आता इथे आपली छान 5 मिनटं वाफ काढून झाल्यानंतर मग अ, आता बघू शकतो आपण थोडं चेक करून बघणार आहोत की शिजली का नाही उसळ. तर ही उसळ अगदी 10 मिनिटात छान अशी शिजून तयार होते. तर ह्याला जास्त आपल्याला कुकरला वगैरे काही शिजवायची गरज नाही. ती आपण फोडणीमध्ये शिजवून घेऊ शकतो. तर बघू शकता आता इथे मी चेक करून बघत आहे. तर आपली उसळ छान अशी 90% शिजलेली आहे. मला आता जास्त शिजवायची नाही आहे उसळ. तर खूप छान लागते चवीला मित्रमैत्रिणींनो. नाश्त्यासाठी खूप सुंदर असा हा प्रकार आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. तर इथे आपली उसळ आता आपल्याला थोडा वेळ छान अशी कोरडी करून घ्यायची. म्हणून आता इथे झाकण वगैरे लावायची गरज नाही. तर बघू शकता तुम्ही
नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो. तर बघू शकता आपली उसळ किती छान अशी बनून तयार आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता कमेंट